Hello friends, good morning everybody. Today we are going to learn next part of the tense. Last video we have seen the three types of the tense. First one present tense, second one past tense, and third one future tense. And also we have seen last day the present tense, and the present tense also four types, sub four types. काल आपण परत त्या ठिकाणी प्रेझेंट टेन्सचे आपण परत चार प्रकार पाहिले. And today we are going to learn four types of the past tense. आणि आज आपण पुन्हा एकदा या परत दुसऱ्या प्रकार जो पहिला काल प्रेझेंट टेन्सचे चार प्रकार पाहिले आणि आज आपण परत या पास्ट टेन्सचे परत आपण काय करणार आहे चार प्रकार पाहणार आहोत. So first types of the sub types of the past tense, simple past tense. सिंपल पास्ट टेन्स म्हणजेच काय तर साधा भूतकाळ जो काल आपण जो पाहिला साधा वर्तमान काळ आणि साधा भूतकाळ. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन देम? तर हियर सिंपल पास्ट टेन्स वी यूज पास्ट टेन्स ऑफ द प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स ऑफ द वर्ब. तर आपण काय करणार आहे की या वाक्यामध्ये हे दिलेले जे क्रियापद आहे ते जे वर्तमान काळातल्या क्रियापदाच्या ऐवजी आपण त्याचं भूतकाळ क्रिया वापरतो. फॉर एक्झाम्पल आपण काल काय पाहिलं की आय गो टू होम. हेच कसं बघा आपण आय गोच्या ऐवजी गो इज अ प्रेझेंट टेन्स फॉर्म, ते वर्तमान काळातील क्रियापद आहे. त्याचं काय करू आपण गोचं वेंट. द पास्ट टेन्स ऑफ द गो इज अ वेंट. आय वेंट टू होम. तर या ठिकाणी गोच्या ऐवजी वेंट वापरायचं. आलं लक्षात? त्यानंतर सेकंड वन वी एट a mango. Wait is a past tense of go. Ate is a past tense of eat. काल आपण eat वापरतो. पण आता काल आपण असं देखील पाहिलं. असं पाहिलं he eats a mango. ह्या प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये हा सब्जेक्ट हे आहे थर्ड पर्सन सिंग्युलर. या ठिकाणी तृतीय पुरुष एकवचन आहे आणि म्हणून तृतीय पुरुष एकवचन वाक्यातला करता असेल तर क्रियापद येस लागतो. पण केव्हा? इन प्रेझेंट टेन्स. फक्त वर्तमान काळातलं वाक्य असेल तर थर्ड पर्सन आफ्टर थर्ड पर्सन सब्जेक्ट ही सी इट. जर सिंग्युलर थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन ही सी इट, त्याला ही सी इट नंतर प्रेझेंट टेन्समध्ये वर्तमान काळामध्ये क्रियापद येस लागतं. परंतु या ठिकाणी क्रिया हे सिंपल पास्ट टेन्स आहे आणि इथे काय करायचं इज म्हणजे त्याचा पास्ट टेन्स एट. आणि इथं मात्र इन पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळामध्ये साऱ्या भूतकाळामध्ये क्रियापदाला येस प्रत्यय लागत नाही. आलं लक्षात? कुठलं पुढचं उदाहरण आपण बघूया. फोर्थ सेंटेन्स एक्झाम्पल दे प्लेड क्रिकेट. दे प्लेड क्रिकेट. हे असतं ना आय वी यू ही सी इट आणि ते. आता प्रॉपर नाउन घेऊ आपण. नाव राम ड्रू पिक्चर्स. राम ड्रू पिक्चर्स. रामाने चित्रे काढली. त्याचं जर समजा प्रेझेंट टेन्स कसं आलं असतं त्या ठिकाणी प्रेझेंट टेन्स सिंपल प्रेझेंट असतं. सिंपल प्रेझेंट असतं तर DROWES. ड्रॉ हे मूळ क्रियापद आहे आणि वाक्यातला करता राम आहे. तृतीय पुरुष एकवचन करताय थर्ड पर्सन सिंग्युलर. त्याच्यामुळे काय होतं कुठला प्रत्यय येतो? यस प्रत्यय येतो. पण प्रत्यय प्रेझेंट टेन्स
पास्ट टेन्स मध्ये काय होतं, प्रत्यय वगैरे काय येत नाही, त्याचं जे मूळ क्रियापद आहे त्याचं काय करतो आपण पास्ट टेन्स घेतो. राम ड्रू पिक्चर्स अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी लिहित असतो. आलं लक्षात? ठीक आहे. तर पुढचा प्रकार बघू, सेकंड टाइप्स ऑफ द पास्ट टेन्स. सेकंड टाइप ऑफ द पास्ट टेन्स, past progressive. Past progressive. It is also called progressive. It is also called as continuous. Continuous. Progressive. कधी कधी विचार केला जातं की मेक अ पास्ट कंटिन्युअस टेन्स, मेक अ पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. काही मुलांना प्रोग्रेसिव्ह शिकवलं असेल तर कंटिन्युअस कळत नाही, कंटिन्युअस माहिती घेतली असेल तर प्रोग्रेसिव्ह कळत नाही. म्हणून मी मुद्दा या ठिकाणी प्रोग्रेसिव्ह म्हणजेच कंटिन्युअस म्हणजेच काय, अपूर्ण किंवा चालू. क्रिया चालू आहे, अपूर्ण आहे, पूर्णपणे घडलेली नाही, नॉट कम्प्लीट. चल बघा, फॉर एक्झाम्पल नंबर 1 पहिली बात, आय गोच्या ऐवजी आय वेंट. पण आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला, इथं मूळ क्रियापद वापरायचं नाही. तर मूळ क्रियापद वापरायचं आहे, परंतु ते कसं, प्रेझेंट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजेच काय, तर मूळ क्रियापदाला आयएनजी लावायचं. प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे आयएनजी फॉर्म, वर्ब आयएनजी फॉर्म, आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं. लक्षात घ्या, थोडा गोंधळ होतो मुलांचं, काय बघितलेलं आहे. तर या ठिकाणी हे क्रियापद न वापरता काय करायचंय, टू बी ऑफ द पास्ट टेन्स. टू बी, विच आर द टू बी ऑफ पास्ट टेन्स. तर पास्ट टेन्स मध्ये टू बी कुठले कुठले आहेत, सो वॉज अँड वेअर. वॉज अँड वेअर. वॉज अँड वेअर म्हणजे काय, वॉज काय आहे, तर सिंग्युलर. वॉज एक आहे, तर एक वचन टू बी रूप आहे, आणि हे वेअर जे आहे ते अनेक वचन टू बी रूप आहे. तर हे का वापरायचं, तर पास्ट टेन्स असल्यामुळे. आणि कशा पास्ट टेन्स कसा ओळखतो, तर या दोन्हीमुळे पास्ट टेन्स समजतो. आणि प्रोग्रेसिव्ह का, तर प्रेझेंट पार्टिसिपल. वी यूज the verb in a present progressive or past present participle. We use verb in a present participle. तर अपूर्ण क्रिया वापरतो. बघूया आपण काय, तर आय लिहित आहात. आता आय सिंग्युलर आहे, सो इट इज यूज इन अ टू बी सिंग्युलर. ओके, वॉज. आय वॉज जे मूळ क्रियापद आहे ते गोईंग. इथे वेंट वापरायचं नाही, कारण वेंट लावायचं ते लागत नाही, फक्त प्रेझेंट टेन्स ऐकून आय वॉज गोईंग टू होम. सेकंड वन, वी घ्यायचं. वी तिथं वी वॉज नाही, वी वेअर. वी वेअर गोइंग टू होम. किंवा आय वॉज. आता आय घेतला, आयच्या ऐवजी दुसरं घेऊ आपण, करता यू घेऊ आपण. यू वेअर ईटिंग मँगो. फक्त वॉज आणि वेअर पण आपलं पास्ट करतोय. फक्त जर करता एक वचन असेल तर वॉज वापरायचं. सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर टू बी सुद्धा सिंग्युलर वापरायचं. सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर टू बी सुद्धा पास्ट टेन्स मधनं कुठलं वेअर वापरायचं. आता वेअर वापरायचं. आता बघा, माहिती तुम्हाला आय सिंग्युलर, त्यानंतर ही आपले यू पण दोन आहेत. बघा यू
ही, सी, इट. आणि या सर्वांच्या बद्दल ते. हे आय सिंग्युलर, यू सिंग्युलर, सिंग्युलर, ही सिंग्युलर, सी सिंग्युलर, इट सिंग्युलर. वी प्लुरल, वी प्लुरल, यू प्लुरल, दे प्लुरल. फक्त हे यू जे आहे हे जरी सिंग्युलर प्लुरल असले तरी नेहमी हा जरी वापरायचा म्हटलं, हा जरी वापरायचा म्हटलं तरी येणारं प्रेझेंट टेन्स असेल, मग आर असेल, प्रेझेंट टेन्स मध्ये टू बी, पास्ट टेन्स मधलं वेअर प्लुरल असेल, तर दोन्ही नंतर मात्र हेच इथं मात्र सिंग्युलर काय करायचं नाही, यू नंतर नेहमी हा यू आला मग तो सिंग्युलर असला तरी वेअर वापरा किंवा प्रेझेंट टेन्स मध्ये आर वापरा, प्लुरल असला तरी वेअर वापरा. लक्षात? ठीक आहे. फोर्थ सेंटेन्स, the singular he was making a kite. तुम्ही सुद्धा अशी वाक्य बरोबर बनवू शकता. काय करायचं, हा करता घ्यायचा, त्याच्यानुसार तुम्ही स्वरूप वापरायचं, क्रियापद कुठलं घ्यायचं, त्याला आयएनजी करायचं आणि त्याला अनुसरून ऑब्जेक्ट वापरायचं. कारण मेकिंग जर म्हटलं आपण तर दुसरं जर आपण वापरलं तर मेकिंग होम टू होम तर वाक्य पूर्ण होणार नाही, किंवा मेकिंग अ मँगो वाक्य होणार नाही. काय तयार करतं तर काईट करेल किंवा स्वयंपाक करेल किंवा अभ्यास करेल, जी करण्याची क्रिया आहे तयार करण्याची ती पुढे आली पाहिजे. आणि लास्ट नामाचं घेऊ, नाम. राम, राम was playing, Ram was playing क्रिकेट. अशा प्रकारे वाक्य हे आपल्याला पास्ट प्रोग्रेशन टेन्समध्ये सांगते. आता पुढचा प्रकार बघू आपण. आता तिसरा, तिसरा जो प्रकार आहे तो कुठला असणार आहे, परफेक्ट पास्ट परफेक्ट टेन्स. याचं कसं सूत्र सांगा बरं. तर सब्जेक्ट, ठीक आहे, सब्जेक्ट प्लस हॅव, इथं हॅव पास्ट मध्ये हॅड झालं नाही का, कारण प्रेझेंट टेन्स मध्ये हॅव आणि हॅज आपण काल पाहिलं. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस पीपी पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट असू शकतो बघा. कसं बघा, फॉर एक्झाम्पल वन आय, इथं मात्र कुठलाही सब्जेक्ट आला तरी हॅडच घ्यायचं. आय हॅड, वी हॅड, यू हॅड, दे हॅड, ही हॅड, सी हॅड, इट हॅड, राम, गोपाल, सीता, हॅड, सगळं इथे हॅड. हॅड आणि पास्ट पार्टिसिपल. आता आपण गोचं घेतो सुरुवातीला. गोचं काय, गो वेंट गॉन. आय हॅड गॉन टू होम, म्हणजे मी घरी गेलेलो होतो असं जातं, मी घरी गेलेलो होतो. सेकंड एक्झाम्पल ऑफ पास्ट परफेक्ट टेन्स कुठला आहे बघा. वी हॅड, इटचा आपण घेतलं, इट हॅड इटन, वी हॅड इटन अ मँगो. कुठले पण सब्जेक्ट घ्या, सब्जेक्ट हॅड घ्या, हॅड नंतर क्रियापद विस्तृत घ्या आणि त्या क्रियापदाला अनुसरून ऑब्जेक्ट घ्या. थर्ड वन, राजू हॅड, राजू हॅड washed, Raju had washed the cow. राजूने गायला धुतलेली किंवा वॉश केलेली होती, धुतलेली साफ धुतलेली होती. फोर्थ वन, Sita had
completed the homework. सीताने अभ्यास पूर्ण केलेला होता. आणि they had Sita had, they had cleaned the room. They had cleaned the room. आलं लक्षात? सब्जेक्ट त्यानंतर हॅड, नंतर पास्ट पार्टिसिपल आणि त्याला अनुसरून स्वच्छ केली. काय स्वच्छ केली? तर रूम स्वच्छ केली. इथं कंप्लीट केला, पूर्ण केला. का पूर्ण केला? तर होमवर्क पूर्ण केला. हे दूध स्वच्छ केलं. काय? तर गायला दूध वॉश केलं, धुतली. अशा पद्धतीने तिथं वापरलं. ठीक आहे. आणि लास्ट टाइप्स ऑफ द पास्ट टेन्स इज अ past perfect continuous. Past perfect continuous tense. Past perfect continuous माने का प्रोग्रेसिव बराबर. Progressive or continuous tense. म्हणजेच काय सूत्र कसं आपल्याला घेता येईल? तर सब्जेक्ट प्लस had प्लस बी प्लस वर्ब प्लस ing प्लस ऑब्जेक्ट. काय ऑब्जेक्ट नसेल तरी ते वाक्य होऊ शकतं. म्हणजे आयएनजी पर्यंतच येते तरी चालतं. त्या वाक्यात समजा ऑब्जेक्ट नाही तरी काय असेल, आपण हे तर पाहिजे. सब्जेक्ट हॅड बीन वर्ब मेन वर्ब आयएनजी इथपर्यंत ठीक आहे. आपण बघा फॉर एक्झाम्पल आय हॅड बीन. आय हॅड इथं मात्र काय करायचंय? प्रेझेंट टेन्स वापरायचं ना, कारण आयएनजी फॉर्म मध्ये ना, कारण आयएनजी फॉर्म हे नेहमी प्रेझेंट टेन्सलाच लागतं. म्हणून गोईंग, आय हॅड बीन गोईंग टू होम. असं आय हॅड बीन. सेकंड एक्झाम्पल तसंच वी हॅड बीन eating. We had been eating a mango. असं. तिसरं नंबर थर्ड सेंटेन्स they had been dancing. They had been dancing on stage. Fourth one, Ram had been walking on the road. मैं अशी किती वाक्य तयार करू शकतो? फक्त काय सूत्र कसं आहे? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्ब प्लस आयएनजी अँड ऑब्जेक्ट. ओके. Fifth one, they are you are capital. You had been reading. You had been reading
प्रकारे करू शकता. तर तुम्ही जर प्रॅक्टिस करा, नुसतं फक्त ही तेवढ्या फक्त 5 वाक्य 5 लिहू नका, असे 5, 50, 100 वाक्य तुम्ही तयार करा आणि अंडरस्टँड द फॉर्म्युला ऑफ दिस टाइप्स ऑफ द टेन्स. या प्रकारचा जो प्रकारचा टेन्स आहे त्याचे अगोदर अंडरस्टँड द फॉर्म्युला ऑफ स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स, त्या वाक्याचा आपण काय करा, तो सूत्र जे आहे ते समजावून घ्या आणि त्या पद्धतीने वाक्य तयार करा आणि ट्राय टू यूज इन युअर रायटिंग स्किल. ते तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये रायटिंग स्किलमध्ये वापरण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, थांबूया ठिकाणी आपण.